बातमी महत्त्वाची आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला असं रवींद्र धंगेकर म्हणतात। माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा हा आरोप आहे। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप धंगेकर करतायत। हल्ल्यातील जखमींची रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। काल रात्री रफिक नावाचा एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं। हा रफिक नावाचा मुलगा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे आणि त्याचं अभिनंदन पत्र बी मी टाकलंय त्याच्यावर की त्याचं अभिनंदन बी ह्यांनी केलं। तर त्याची पार्श्वभूमी तर तो हे कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरांबरोबर काम करतो आणि जमीन खोदायचं का असेल तिकडचं काय बिल्डिंग लाईनचे प्रॉब्लेम असते। रफिकचं आडनाव काय? रफिक का आता आडनाव शेख का काहीतरी आहे। तर मुरलीधर मोहोळ गुंडांना पोचतायत कोथरूडमध्ये। त्यात काय वेगळं काय राहिलंय का? आता त्यात बोलून दमलो मी। तर हा एक नवीन पुढे आला की ह्याची पार्श्वभूमी बघितली तर ह्या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आणि मग ही लोक ह्यांना पक्ष नसतो, जात नसी, नाती नसतात, फक्त पैसे कमवून आणि त्या निमित्ताने तो त्यांच्याकडे तो जॉईन झाला आणि त्यानंतर तो पक्षाचा पदाधिकारी बी असा नाही। कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।